देऊळ बंद होईपर्यंत मला आणि प्रवीणला दोघांनाही स्वामी समर्थ माहिती नव्हते. तुमची स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी कशी होती? मला ती घटना फक्त तेवढी आठवते. हां. बाळ होता तो. मी असं एक हातात धरलं होतं. रिक्षातून उतरले, मी पैसे दिले आणि त्या रिक्षावाल्यानी परार्धचा हात पाय जे काय होतं आणि ते असं त्यांनी डोक्याला लावलं. हां. स्वामी एवढंच म्हटले. देऊळ बंद जो होता त्यावेळी कशी ती प्रोसेस होती? कसे तुम्ही स्वामी उभे केले किंवा ओव्हरऑल एक जनरल पहिल्या भागाची प्रोसेस कशी होती? एक जो डायलॉग आहे, संवाद आहे, स्वामी शास्त्रज्ञाला म्हणतात की तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल तर माझं अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगतं. वा. तर हा संवाद मी लिहिलेला आहे. देऊळ बंद 2 मध्ये तुमची जी भूमिका आहे ही पूर्णपणे नास्तिक. कसं फील होत होतं? कारण की पूर्ण नास्तिक तुम्हाला पात्र ते साकारायचं होतं. जरी माझं ते काम असलं, जरी ते खोटं असलं, अभिनय असला, तरी त्यांच्याबद्दल असं बोलणं आलं ना माझ्या मुखातून बाहेर. खरंय. तुम्हाला इतकं ते असं व्हायचं की माफ करावं मला. स्वामी म्हणतात की खूप तुझ्यासारखे खूप रावण आणि दुर्योधन पाहिलेत परीक्षा घेणारे परमेश्वराची. मी म्हणते की लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचा वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट असणार आहे कारण की आपल्यासोबत आहे स्नेहलताई. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सगळ्यांना थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की ताई कुठल्या कारणासाठी आपल्यासोबत आज आहेत सोबत आणि आपण कुठल्या विषयी गप्पा मारणार आहोत. अर्थातच देऊळ बंद 2 हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे 21 मे रोजी. आणि जसं ताईंनी किंवा प्रवीणदादांनी सांगितलेलं आहे की यावेळी शुक्रवारी नाही तर गुरुवारी असणार आहे कारण स्वामींचा दिवस आहे आणि 21 तारखेला तो रिलीज होतो. ताई, तुमच्या अनुमतीने सुरू करूया आजच्या गप्पांना. हा पॉडकास्ट नाही आहे तर या गप्पा असणार आहे. नक्कीच. सुरुवात मला यांनीच करावीशी वाटेल की तुमच्या बॅकग्राऊंडविषयी किंवा प्रवीणदादांविषयी ओव्हरऑल आता सगळ्यांना माहिती आहे की तुमची सुरुवात कशी होती, पहिली भेट कशी झाली, त्यानंतर पूर्ण ओव्हरऑल जर्नीज. पण मला विचारायचं आहे की तुमची स्पिरिच्युअल जर्नी, आध्यात्मिक जर्नी कशी होती? तुमच्या घरी वातावरण कसं असायचं? आध्यात्मिक होतं नव्हतं त्याविषयी? आमचं कुटुंब पूर्ण आध्यात्मिकच होतं. मी ब्राह्मण कुटुंबातली आणि आमच्या घरी म्हणजे माझे वडील आणि आजोबा जरी पोलीस खात्यामध्ये असले तरी बाकी सगळेजण म्हणजे भाऊ असतील किंवा काका असतील किंवा मामा, नातेवाईक, म्हणजे आईकडचे पण वडिलांकडचे पण सगळे पौरोहित्यातलेच आहेत. अरे वा. हां. तर त्यामुळे लहानपणापासून तसं वातावरण आध्यात्मिक होतं. पण मी स्वतः आध्यात्मिक आहे किंवा परमेश्वराकडे जी ओढ जी निर्माण होते की नाही ती फार उशिरा झाली असं मला वाटतं त्या मानाने. बरं. कदाचित म्हणजे त्या वातावरणातच असेल तर ते आपसूक अंगवळणी पडलेलं होतं. पण अंगवळणी पडणं आणि स्वतःहून ती प्रेरणा येणं आणि त्याबद्दल ओढ निर्माण होणं हे कदाचित ते थोडंसं समज आल्यानंतर किंवा अशा गोष्टी होत गेल्या. किंवा रादर संकट आल्यानंतर तेव्हा जास्त अनुभव जसजसे येत गेले तसतसं तो ओढा जास्त वाढायला लागला. बरं. आणि अर्थात आपण आज स्वामींच्या विषयी बोलतोय तर स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आले किंवा काही प्रसंग होता, इन्सिडेंट होता? स्वामी माझ्या आयुष्यात म्हणजे ते स्वतःहूनच आले. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं या गोष्टीबद्दल. मला देऊळ बंद होईपर्यंत म्हणजे जेव्हा सुरू करायचा होता तोपर्यंत मला आणि प्रवीणला दोघांनाही स्वामी समर्थ माहिती नव्हते. बरं. जेव्हा समर्थ असं वाटलं तेव्हा असं वाटलं की समर्थ रामदासांबद्दल हे चाललेलं आहे. रामदास स्वामी. रामदास स्वामी. ओके. तर नंतर मग कळलं अर्थात की स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आणि त्या अनुषंगाने ओळख झाली असं म्हणूयात. बरं.
मग प्रवीणने जसं इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की दयानी त्यांना ती फ्रेम दिली होती. हो हो आणि मग ती फ्रेम आम्ही लावली. देऊळ बंद झाला. आम्ही फक्त ती ओळख होत होती की काय काय त्यांचं किती भक्त परिवार केवढा मोठा आहे किंवा काय, हे सगळं आम्हाला त्या प्रोसेसमधून जाणवलं. घरी फ्रेम पण लागलेली होती. नमस्कार करणं, पूजा करणं हे सगळं चालू होतं. पण तरीही मग तेच अंगवळणी पडलेलं की लहानपणापासून देवाबद्दलचं एक हे असतं, त्या ह्यानीच चाललं होतं. ओके. पण खरा मला त्यांच्याबद्दल जो अनुभव यायला म्हणजे प्रकर्षाने जी एक आठवण डोक्यात आहे ना, ती म्हणजे काय कारण झालं होतं हे मी सांगू नाही शकत इथे. पण मी खूप रडले त्यांच्यासमोर. बरं. पहिल्यांदा म्हणजे इतकी रडले, हमसून रडणं असतं ना. एक पॉईंट असा येतो की आपण संपतो, म्हणजे आपण हतबल होतो की इथून पुढे आता माझ्या हातात काही नाही आहे. मी जेवढे प्रयत्न करायचे ते करून झाले, आता इथून पुढे माझ्या हातात काही नाही, अशी ज्यावेळी परिस्थिती येते ना, तशी काहीशी परिस्थिती आली होती आणि मी खूप रडले त्यांच्यासमोर. बरं. आणि पहिल्यांदा मी त्यांच्याकडे काहीतरी मागितल्याचं मला आठवतंय. अच्छा. त्याच्या आधी मी कधी असं मागितलेलं वगैरे काही नव्हतं. आणि ज्या दिवशी मी ते मागितलं त्यानंतरचं आमचा संसार आणि माझं आयुष्य जे 360 अंशांनी फिरलं, ते परत मागे वळून नाही पाहिलं. मग तो जो अनुभव आला त्याच्यानंतर मग असं स्वामींची कृपा मग जाणवायला लागली. मग एक असे डॉट्स जोडणं असं म्हणतो ना आपण, मग ते डोक्यात काही विचार नसताना ते जोडायला लागले की अरे हे तेव्हा असं झालं होतं, तेव्हा तसं झालं होतं, आपल्याला हे कळलं नाही. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या घटना असतात ना. मी लग्न झाल्यानंतर आमच्या घराच्या शेजारी बाग होती. बरं. तर मी रोज चालायला जायचे सकाळी उठल्यावर. तर तिथे ना एक आजोबा रोज असायचे, आमची वेळ एकच असायची फिरायला यायची. तर अनेक महिने मी आपली फिरत होते, त्या आजोबांना बघत होते. त्यांच्याबरोबर त्यांचा एक मित्र पण असायचा आणि खूप वृद्ध आजोबा होते, म्हणजे 90तले वगैरे असे इतके. बापरे. ओके. पण ते एकदम असे शिस्तशीर दिसायचे, असे उंच आणि एकदम छान असे म्हणजे त्यांच्याकडे बघून प्रसन्न वाटेल असे आजोबा होते. तर अनेक महिन्यांनी मी एकदा ना त्यांच्याकडे बघून हसले की आता रोजच आपण दिसतोय एकमेकांना. मला बोलवलं, इकडे तुम्ही माझ्याकडे बघून का हसताय असं त्यांनी मला विचारलं. तर मी म्हटलं काय नाही आजोबा, आपण रोज बघतो एकमेकांना म्हणून हसले आज. बरं. मग मला नंतर त्यांच्याशी गप्पा मारताना कळलं की ते इथले पुण्यातले नव्हते, ते मुंबईचे होते. पण इथे पुण्यात त्यांची मुलगी असते म्हणून ते आले होते थोडे दिवसांसाठी वगैरे, काही महिन्यांसाठी आले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रोज असं भेटल्यावर थोडं गप्पा मारायला लागलो. त्यांच्या मुलीचा नंबर घेतला मग मी. आणि मग काही महिन्यांनी मला कळलं की मी प्रेग्नंट आहे. बरं. तर तेव्हा त्यांचं येणं ते येत नव्हते, ते मुंबईला गेले होते परत. अच्छा. तर मग त्यांच्या मुलीला मी फोन केला. मग त्यांच्या मुलीकडून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना मी सांगितलं की मला असं असं कळलं आहे आजोबा की मी प्रेग्नंट आहे. तर मला म्हटले बेटा आज गुरुवार आहे, गुरुवारी सांगितलीस तू मला बातमी, स्वामी येतील असं म्हटले ते. तर त्यावेळी मला कळलं नाही स्वामी येतील म्हणजे परमेश्वर येईल की काय, अशा एक भावनेने एक स्वामी येईल म्हणजे परमेश्वर. तर मी म्हटलं हो आणि असं झालं. मग तो एक डॉट आठवला, म्हणजे तोपर्यंत तो निघूनही गेला होता स्मरणातून. त्याच्यानंतर एकदा मुलगा झाल्यानंतर रिक्षाने कुठेतरी चालले होते. आता मला कुठे चालले होते हेही आठवत नाही, काही आठवत नाही मला. ती घटना फक्त तेवढी आठवते. बाळ होता तो, मी असं एका हातात धरलं होतं, रिक्षातून उतरले, मी पैसे दिले आणि त्या रिक्षावाल्यानी परार्धाचा हात पाय जे काय होतं आणि ते असं त्यांनी डोक्याला लावलं. स्वामी एवढंच म्हटले. बरं तेव्हाही हे जेव्हा घडत असतं ना तेव्हा आपल्याला नाही कळत अरे.
त्याचं महत्व नाही कळत किंवा त्याचं काय घडलं exactly असं काय. मला असं वाटलं की लहान मुलांना जनरली देवाचं एक रूप मानतात ना, बरोबर. तर तसा असा तो बिचारा असेल भोळसट किंवा असा एक देवभोळा माणूस असेल म्हणून म्हटला असेल. मग तो एक डॉट जुळत गेला. मग नंतर लक्षात आलं आमचं दोघांचं लग्न सुद्धा दत्त जयंतीला झालं होतं. बर. आम्ही जिथे सुरुवातीला राहायचो, एकदा जी 10x10ची खोली जी प्रवीण सगळ्यांना सांगत असतो, तर त्या घराच्या शेजारी पण दत्त मंदिर होतं. वा. ते आठवलं. मग नंतर स्वतःचं घर घेतलं तेव्हा आमच्या सोसायटीच्या खाली दत्त मंदिर आहे. बर. अशा ज्या घटना एक एक जुळत गेल्या ना, मग त्याच्यानंतर हे मग प्रेम वाढायला लागतं जेव्हा आपल्याला हे डॉट्स जुळतात ना. मग अशा रीतीने स्वामी खरे म्हणजे आयुष्यात किंवा हृदयात वा प्रकट झाले असं म्हणू शकतो. वा. असं म्हणलं जातं की जेव्हा आपण स्वामींच्या म्हणजे स्वामी आपला हात धरतात, त्यानंतर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जशा जशा ओळखी होतील हे सगळे स्वामी भक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने भेटत जातात. तर तसा तुम्हाला कधी अनुभव आलाय का किंवा येतो का आता इन जनरली? आता मला माहिती आहे त्यांनी माझा हात धरलाय. हां. म्हणजे आता बऱ्याच लोकांना असं हे अंधश्रद्धा वगैरे पण वाटतात, पण मला असं वाटतं की वाटू देत तुम्हाला वाटतंय तर. ज्यांना अनुभव आलेला असतो ना त्यांनाच ते माहिती असतं त्यातलं सत्य. अगदी बरोबर. बाकीच्यांना ज्यांना अनुभव नाही आला त्यांना ही अंधश्रद्धाच वाटणार आहे किंवा हे काय वेडेपटपणा सुद्धा वाटू शकतो, तो वाटू देत. पण अनुभव ज्यांना ज्यांना आलाय त्यांना माहिती आहे करेक्ट की एकदा जर स्वामींनी आपला हात धरला तर एक वेळ आपण सोडून जाण्याचा प्रयत्न करू, पण स्वामी नाही सोडत, खरं धरून ठेवतात. तसंच आहे. म्हणजे एक आपण आईचं रूप कधी कधी मला त्यांच्यामध्ये दिसतं. म्हणजे आई कसं म्हणजे मुलाला काहीतरी आपण रस्त्याने समजा आई बोटाला धरून चालली आहे, मुलाला काहीतरी एकदम अट्रॅक्टिव्ह काहीतरी दिसलं तर मूल काय आईचा हात पटकन सोडून त्या वस्तूकडे धावत जाणार, पण काळजी आईला असते, पटकन जाऊन परत त्याचा हात धरेल. तसंच आपलं नातं आहे. स्वामींसोबत असेल, परमेश्वरासोबत असेल, त्यांनी आपला हात धरून ठेवलाय ना, आपण निश्चिंत राहायचं, आपल्याला आता काही होणार नाही. खरं. हे ही जाणीव जेव्हा आपल्याला होते ना, तेव्हा त्या जाणीवेतनं जो आनंद मिळतो तो फार पराकोटीचा आनंद असतो. वा.